पिकातील पानं पिवळी पडतात पण ओळखता येत नाही कोणत्या अन्नद्रव्याची कमी आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी हेमंत महाजन, शेतीसूत्र ऑफिशियल चॅनलवरून तुमचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत अन्नद्रव्यांची लक्षणं आणि त्याचबरोबर त्यावरील उपाय. पिकांमध्ये जुनी पानं तुमची पिवळी पडत असतील तर त्यात नायट्रोजनची कमतरता असते, म्हणजेच नत्राची कमतरता असते. त्यासाठी आपल्याला डोस आहे युरियाचा 50 ते 60 किलो प्रति एकर आपण त्या वेळेस दिलेला पाहिजे. त्याच्याने आपल्याला प्रोडक्शन पण वाढतं आणि झाडाची क्वालिटी सुद्धा. दुसरं म्हणजे स्फुरत म्हणजे फॉस्फरस. जर पानांच्या खालच्या बाजूस हिरवट फिक्कट रंग दिसत असेल किंवा त्याच्यावरती जांभळ्या कलरचा रंग दिसत असेल किंवा तुमच्या खोडात बारीक पडत असेल तर त्यात असते स्फुरतची कमतरता. तर त्यासाठी आपल्याला द्यायचं आहे डीएपी. डीएपी द्यायचं आहे आपल्याला 40 ते 50 किलो प्रति एकर द्यायचं आहे. त्यानंतर तिसरा न्यूट्रिएंट म्हणजे पोटॅश म्हणजे पालाश. जर पानांमध्ये वरच्या कडापासून जर समजा पान करपत असतील वरच्या टोकापासून किंवा जर फुले आपलं फळांची गुणवत्ता किंवा फुलांची गुणवत्ता जर आकसत असतील तर तिथं पालाची कमतरता असते. तर त्यासाठी आपल्याला द्यायचं एमओपी 50 किलो प्रति एकर. तिसरा न्यूट्रिएंट म्हणजे आयरॉन म्हणजेच लोह. जर लोहाची कमतरता असली झाडामध्ये तर पानांच्या शिरा आहे ना हिरव्या राहतात आणि पान पूर्ण पिवळं पडतं. जर अशी लक्षणं दिसली तर लगेच आपल्याला आहे ना फेरस सल्फेट म्हणून न्यूट्रिएंट्स येतं, तर ते आपण दिलेलं पाहिजे. ते आपल्याला प्रति एकर 1 किलो जर समजा स्प्रेइंगला दिलं असेल तर 1 किलो सफिशियंट आहे. त्याचबरोबर त्याच्यासोबत जर समजा आपण लिंबू आणि मीठ जर त्याच्यात टाकलं तर त्याचं ऍब्झॉर्प्शन वाढतं, म्हणजेच पानांची शोषण क्रिया वाढते. त्यामुळे चांगल्यात चांगला तो स्प्रे झाडावरती बसतो. पाचवा न्यूट्रिएंट म्हणजे झिंक. झिंकची जर डिफिशियन्सी राहिली झाडामध्ये तर झिंक ची डिफिशियन्सी असल्यामुळे काय होतं, पानांमधील जे शिरा असतात ते पिवळ्या पडतात. त्यानंतर झाडातील पानांचे जे परिपक्व पूर्ण होण्याआधीच गळून पडतात. त्यानंतर त्याचबरोबर झाडाची वाढ खुंटते. तर याला उपाय असा आहे मित्रांनो, झिंक सल्फेट म्हणून उपाय आहे. 10 किलो प्रति एकर जर आपण दिला तर चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो आणि झाडाची वाढ पण व्यवस्थित होते, तसेच पानं सुद्धा सुधारतात. त्यानंतर 6वा न्यूट्रिएंट आहे मित्रांनो आपला मॅग्नेशियम. मॅग्नेशियम जर कमी राहिला झाडामध्ये तर त्या पानातील देठ, त्यानंतर झाडातील हिरवटपणा, त्यानंतर पानांमधील जे आपल्याला क्लोरोफिल जे असतं ते प्रमाण कमी होतं. त्यामुळे काय होतं की अन्नद्रव्याची क्षमता झाडाची कमी होते, त्यामुळे झाड कमजोर पडतं. यासाठी आपल्याला उपाय आहे मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो प्रति एकर जर दिला तर झाड सुधारते आणि चांगला रिझल्ट मिळतो. त्यानंतर 7वा न्यूट्रिएंट आपला बोरॉन. बोरॉनमुळे काय होतं मित्रांनो, जर डिफिशियन्सी बोरॉनची राहिली तर झाडांमधील जे नवीन पानं आहे ते लगेच गळून पडतात. त्याचबरोबर झाडांच्या देठापासून वाढायला सुरुवात होते तर टोकापर्यंत जाते. त्याचबरोबर झाडाची वाढ सुद्धा थांबत असते. त्याचबरोबर फ्रूट डेव्हलपमेंटच्या स्टेजला सुद्धा आणि फ्लॉवरिंगच्या स्टेजला सुद्धा खूप महत्वाचा असतो बोरॉन. जर नाही दिला तर फ्रूट डेव्हलपमेंट व्यवस्थित होत नाही. त्याचबरोबर फुल्लर सुद्धा व्यवस्थित झाडाला लागत नाही. यासाठी उपाय आहे बोरॅक्स किंवा सोलुबॉर. जर आपल्याला फॉलियर स्प्रे द्यायचा राहिला तर 200 ते 400 ग्रॅम प्रति एकर खूप आहे. ड्रीप इरिगेशनने सुद्धा तुम्ही देऊ शकता. त्यानंतर ब्रॉडकास्टिंग सुद्धा तुम्ही करू शकता. बरोबर पुढचा न्यूट्रिएंट आहे आपला कॅल्शियम. कॅल्शियम बी तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो जितके बाकीचे न्यूट्रिएंट महत्वाचे. कारण कॅल्शियम जर झाडात कमी असला तर झाडांची पोलेरा गळतो. त्याचबरोबर झाडाचे नवीन कोंब मरतात. त्याचबरोबर झाडांमधील पानं सुद्धा वेडवाकडं होत असतात. त्यामध्ये आपल्याला उपाय असा आहे की कॅल्शियम नायट्रेट म्हणून फर्टिलायझर येतं. याचा डोस जो आहे मित्रांनो 1 किलो प्रति एकर आहे फॉलियर स्प्रे साठी किंवा ड्रिंचिंग साठी किंवा ड्रीप साठी कॅल्शियम नायट्रेटचा. त्याचबरोबर जर समजा आपल्याला सॉइल ऍप्लिकेशन करायची राहिली, म्हणजे मातीमध्ये जायचं राहिलं सॉलिड फॉर्म मध्ये, तर आपण जिप्सम देऊ शकतो. जिप्सम लाईम त्यामध्ये असतं कॅल्शियम आणि सल्फर सुद्धा असतो. तो आपण 50 किलो प्रति एकर देऊ शकतो. कॅल्शियम नायट्रेट देताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॅल्शियम नायट्रेट सोबत फॉस्फेट फर्टिलायझर देऊ नका जेव्हा आपण ड्रिंचिंगद्वारे देतो तेव्हा. कारण ड्रिंचिंगद्वारे दिलं तर केमिकल रिएक्शन होऊ शकते आणि ड्रिंचिंग आपली ड्रीप मध्ये
क्लॉगिंग होऊ शकते. त्यामुळे ड्रीप मध्ये देत असताना कॅल्शियम नायट्रेशन सोबत फॉस्फेट फर्टिलायझर कृपया देऊ नये. त्याचबरोबर पुढचा न्यूट्रिएंट आहे आपला शेवटचा सल्फर म्हणजे गंधक. जर सल्फरची कमी राहिली तर झाडांमध्ये काय होतं मित्रांनो, पानांची देठ जी आहे ती बारीक राहून जातात. त्यानंतर मुळांची वाढ सुद्धा झाडाची खुंटते. म्हणजे जेवढं झाड पसरायला लागतं तेवढं पसरत नाही. त्याचबरोबर झाडांमधले जो फळाचा आकार आहे तो सुद्धा मंद होतो. यासाठी महत्वाचा उपाय आहे जिप्सम. जिप्सम आपण 25 ते 50 किलो प्रति एकर वापरू शकतो. अशा प्रकारे आपण माहिती बघितली मित्रांनो, बरेच मायक्रोन्यूट्रिएंट्स बघितले आपण की कशा प्रकारे काय काय कमतरता असते आणि काय काय आपण उपाय करू शकतो. त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा पीडीएफ दिलेली आहे. त्यामध्ये पूर्ण डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या प्रकारे माहिती दिलेली आहे. फॉलियर स्प्रे, सॉइल ऍप्लिकेशन, त्याचबरोबर ड्रिंचिंग, त्यानंतर ड्रीपद्वारे. त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.